हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व स्वागत आहे. आपण क्लास 11चा बेसिक चॅप्टर जो पहिला आहे युनिट्स अँड मेजरमेंट पाहत आहोत. यामध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज याविषयी बघितलं, त्यांचं मेजरमेंट बघितलं, त्यामध्ये पॅरालॅक्स मेथड आपण बघितली, त्याचप्रमाणे मेजरमेंट ऑफ टाईम, मास या सर्वांविषयी आपण बघितलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स याविषयी बघितलं की डायमेन्शन काय असतात कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे. त्याविषयी आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शनसुद्धा डिराईव्ह केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या डायमेन्शन्सचा काय उपयोग आहे, ठीक आहे, म्हणजे युजेस ऑफ दॅट डायमेन्शनल ॲनालिसिस हे बघणार आहोत. कारण कोणतीही क्वांटिटी आपण ज्यावेळेस शिकतो, ज्यावेळेस आपण शिकतो त्याचा आपल्याला ॲप्लिकेशन महत्त्वाचं असतं. कारण याचा फायदा कुठं होतो, फिजिक्समध्ये जे वेगवेगळे डेरिव्हेशन आहेत ते डेरिव्हेशन आपल्याला ज्यावेळेस डिराईव्ह करावं, एक रिलेशन जे आहेत फिजिकल क्वांटिटीचे ते डिराईव्ह करावं लागतात. तर त्या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिस यूजफुल ठरतं. तर या ठिकाणी आपण युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की कोणकोणते जे आहेत युजेस आहेत त्याचे. तर फर्स्ट यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन बरोबर आहे की नाही, ठीक आहे. आपण असं लिहिलं की ए प्लस बी इक्वल टू सी प्लस डी असं लिहू शकतो आपण. तर हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनचा डायमेन्शन्स यूज करू शकतो. आपण हे डिटेलमध्ये बघूया. दुसरा यूज आहे याच्यामध्ये टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता आपल्याकडे एनर्जी आहे, फॉर एक्झाम्पल कायनेटिक एनर्जी. तर याचा फॉर्म्युला आपल्याला हाफ mv² आहे. तर हा कायनेटिक एनर्जी कोणकोणत्या अदर फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, ठीक आहे. याचं रिलेशन आपण करू शकतो की कायनेटिक एनर्जी मासवर कशा प्रकारे डिपेंड आहे, कायनेटिक एनर्जी वेलोसिटीवर कशा प्रकारे डिपेंड आहे, हे आपण याच्याविषयी डिराईव्ह करू शकतो. ओके, सो टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे कायनेटिक एनर्जी मासवर डिपेंड आहे, वेलोसिटीवर डिपेंड आहे, तर कशा प्रकारे डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे सर्व आपण रिलेशन यानं काढू शकतो डायमेन्शननं. तिसरा आहे फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. म्हणजे एकच फिजिकल क्वांटिटी जर असेल, फॉर एक्झाम्पल लेंथ असेल किंवा मग एखादं एनर्जी असेल, तर तिचे जे युनिट आहे, आता या ठिकाणी आपल्याकडे जी किंमत आहे, आता आपण बघू शकतो की किलोग्राममध्ये जर आपण एखादं घेतलं युनिट, आता 1000 ग्राम बरोबर 1 किलोग्राम असं आपण म्हणतो. 1000 ग्राम इक्वल्स टू 1 किलोग्राम. आता या ठिकाणी आपण बघितली ही क्वांटिटी जी आहे 1000 ग्राम इक्वल टू 1 किलोग्राम. आता ह्या दोन्ही जे आहेत वेगवेगळ्या सिस्टीममध्ये आहेत. ही जर बघितलं आपण तर आपण CGS सिस्टीममध्ये आहेत, कारण जे मास आहे ते ग्राममध्ये आहे. इकडे जर बघितलं तर आपण हे MKS सिस्टीम आहे, म्हणजे आपण याला SI सिस्टीम म्हणू शकतो. हे काय किलोग्राममध्ये. आपण बघितलं की हे 1 किलोग्राम, इथं व्हॅल्यू 1 आली, इथं तीच व्हॅल्यू काय 1000 आहे. म्हणजे पण युनिट वेगळा असल्यामुळे हे दोघांची जर व्हॅल्यू बघितली आपण तर ही काय सेम आहे. 1000 ग्राम बरोबर 1 किलोग्राम, फक्त युनिट चेंज आहे. हे वेगळ्या सिस्टीममध्ये, हे वेगळ्या सिस्टीम आहे. तर यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, याच्यामध्ये आपण कन्वर्जन फॅक्टर कशा प्रकारे करू शकतो हे पण आपण डिराईव्ह करू शकतो. वेगवेगळ्या फिजिकल म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी जर दोन वेगवेगळ्या युनिट्स सिस्टम ऑफ युनिटमध्ये असेल तर त्याचा आपल्याला कन्वर्जन फॅक्टरसुद्धा डिराईव्ह करू शकतो युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. जर आपल्याला एखाद्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट काढायचं असेल, कॉन्स्टंट ऑफ, ठीक आहे, तर त्यामध्ये आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादं इक्वेशन आहे, गॅस इक्वेशन आपण म्हणू शकतो, P प्लस A v² इंटू V मायनस B इक्वल टू RT. हे एक इक्वेशन आहे, गॅस इक्वेशन आपण म्हणू शकतो, वॅन डर वाल्स इक्वेशन. तर या ठिकाणी जे आहे हे जे कॉन्स्टंट आहे आपल्याकडे A आणि B याची व्हॅल्यू आपण काढू शकतो युजिंग द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. जर आपल्याला काढायला सांगितलं की डायमेन्शन ऑफ A किंवा डायमेन्शन ऑफ B, तर ते आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करून किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरून आपण काय करू शकतो, कॉन्स्टंट काढू शकतो. तर ह्या काय याच्या ॲप्लिकेशन आहेत. आपण 1 बाय 1 या ठिकाणी बघूया, एक्सप्लेन करूया. पहिली जी ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे आपण कसं बघणार, ठीक आहे. तर याच्या आपण जे आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरतो आपण या ठिकाणी. आपल्याकडे एक इक्वेशन आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. माझ्याकडे एक इक्वेशन आहे
व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे इक्वेशन सर्वांना माहीतच असेल. दिस इज द इक्वेशन, कायनेमॅटिकल इक्वेशन, वेअर व्ही इज द फायनल वेलोसिटी, यू इज द इनिशियल वेलोसिटी, प्लस ए टी, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाईम आहे. तर हे इक्वेशन बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं. आता आपल्याला माहिती आहे की इथं आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरतो. काय आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी? की यातील प्रत्येक टर्म जे आहे, म्हणजे प्रत्येक टर्म आता इकडच्या साईडला जर आपण घेतली तर ह्या टर्मच्या डायमेन्शन आणि ह्या टर्मच्या डायमेन्शन सारख्या असतील तरच हे काय होतात, ॲड होत आहेत. आणि लेफ्ट हँड साईडच्या ज्या डायमेन्शन आहेत, लेफ्ट हँड साईडला जी क्वांटिटी आहे त्याच्या डायमेन्शन राईट हँड साईडच्या जे आहेत क्वांटिटी त्यांच्या डायमेन्शनच्या इक्वल असल्या पाहिजे. आपण चेक करूया की लेफ्ट हँड साईडला काय आपण म्हणू शकतो, वेलोसिटी. द डायमेन्शन ऑफ वेलोसिटी काय आहे आपल्याला माहिती आहे, m0 L1 t-1. आता हे काय, हे जे u आहे ते पण इनिशियल वेलोसिटी आहे, म्हणजे याचे पण डायमेन्शन काय असतील, सारखेच असतील, m0 L1 t-1. एच्या आता हे ए टी टर्म आहे पूर्ण, आपल्याला ए आणि टी वेगवेगळे नाही घ्यायचे कारण हे मल्टिप्लिकेशनमध्ये. मग आपल्याला डायमेन्शन ऑफ ए टी बघू शकतो. काय आहे ते टी डायमेन्शन, याला आपण करू शकतो चेक की मासवर m0, जर आपण ॲक्सेलरेशनच्या घेतल्या L1 t-2 आणि टीच्या काय आहेत m0 L1 t1. या ठिकाणी जर आपण याला रिअरेंज केलं तर याचे जे डायमेन्शन आहेत ओव्हरऑल ते काय येतात, m0 L1 t-1. मग आपण चेक करू शकतो की जर याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर m0 L1 t-1 याचे डायमेन्शन, ह्या डायमेन्शन आणि ह्या तिन्ही जे इक्वेशन आहेत आपण याला म्हणूया 1, 2 आणि 3. हे जे तिन्ही इक्वेशन आहेत ते काय आहेत, इक्वल डायमेन्शन दाखवलेत. म्हणजे प्रत्येक टर्मचे जे डायमेन्शन्स आहेत ते काय आहेत, इक्वल आहेत. त्यावेळेस आपण यांची डायमेन्शनची जे ॲडिशन आहे, ठीक आहे, हे ॲडिशन पण करू शकतो. याचा अर्थ काय, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट बिकॉज every term in this equation have same dimensions, that is dimension of velocity. Okay, so this is the first use of dimensional analysis. Next we can check another examples also. Next is second application to establish the relation between related physical quantities. आता याच्यामध्ये आपण रिलेटेड फिजिकल क्वांटिटी म्हणजे याचा अर्थ काय, आपण रिलेशन वेगवेगळ्या क्वांटिटीचा, आता आपल्याकडे एक फिजिकल क्वांटिटी आहे तिचं अदर क्वांटिटी सोबत कशा प्रकारे रिलेशन आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याकडे याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं टू एस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन, आपण जनरली जर टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम बघतो. आता सिम्पल पेंडुलम म्हणजे काय, एक अशा प्रकारे सपोज हेर इज अ सिम्पल पेंडुलम, एक स्ट्रिंग असते, याला एक मास अटॅच असते. ठीक आहे, याला आपण पेंडुलम बॉब म्हणतो. ठीक आहे, हा मास यमचा असेल. ठीक आहे, अशा प्रकारे एक सिंपल पेंडुलम आहे. आता सिंपल पेंडुलमशी काय रिलेटेड आहे, आता याचे आपण काय बघतो, ऑसिलेशन्स बघत असतो. ठीक आहे, आता ऑसिलेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण याला एक ही जी आहे ही मेन पोझिशन आहे, आपण याला जर इकडच्या साईडला हे गेलं आणि हा काय करेल, इकडून सोडल्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनवरून परत इकडं येईल. म्हणजे ही जी आहे हे जे आहेत ही एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन, अशा प्रकारे जर याला आपण ऑसिलेट केलं, फॉर एक्झाम्पल जर ह्या इथल्या पोझिशनवरून आपण याला ऑसिलेट जर केलं तर त्या ठिकाणी हा कुठं जाईल, ई पोझिशनवरून मेनकडे जाईल आणि मेनकडून परत एक्स्ट्रीमकडे जाईल. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे इथून परत इकडं आणि परत इथून परत या जागेवर. ठीक आहे, तर जेवढा टाईम घेतो तो स्टार्टिंग पोझिशनपासून सुरुवातीला जिथं होता तिथंच परत येण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याला आपण एक कंप्लीट ऑसिलेशन असं म्हणतो. तर हा जो सिंपल पेंडुलम आहे याचा आपण जनरली काय करत असतो, टाईम पिरियड फाइंड करत असतो. तर हा जो टाईम पिरियड आहे, आता जर ह्या स्ट्रिंगची लेंथ आपण कन्सिडर केली L आणि हा जो मास आहे ते मास जर आपण M घेतलं आणि जो टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितला, डिराइव्ह द इक्वेशन फॉर द टाईम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. आता आपल्याला हे दिलेले
सिंपल पेंडुलम आहे ज्याची जी लेंथ आहे ती किती आहे एल आहे. ठीक आहे, लेंथ जी लिहिली आपण इकडे या ठिकाणी एल आहे. आणखीन कसं काय दिलेलं आहे, समजा मास दिलेले आहे, मास ऑफ बॉब एम आहे. आणि कोणत्या फॅक्टरवर आणखी डिपेंड आहे, तर या ठिकाणी जे आहे ऑसिलेशन जे आहे होतं या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा इफेक्ट असेल, त्याच्यामुळे हे जे ऑसिलेशन्स आहेत टाइम पिरियडवर डिपेंड करेल. याचा जो टाइम पिरियड आहे तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड राहील, जी वर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याला जर हे 3 व्हेरिएबल्स बघितले आपण, लेंथ, मास आणि जी. आता यांच्यावर कशा प्रकारे डिपेंड आहे, आता याचं आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड कॅपिटल टी. आता आपल्याला हा जो टाइम पिरियड इक्वेशन करायचं आहे, फाइंड करायचं आहे, कशा प्रकारे करणार. आता आपण ॲज्युम करणार युजिंग डायमेन्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, याला फाइंड करू शकतो इक्वेशन. आता लेट अस कन्सिडर की या ठिकाणी हा जो टाइम पिरियड आहे टी हा लेंथवर डिपेंड आहे किंवा मग मासवर डिपेंड आहे. इट इज रेस्ट टू पॉवर ए. आपल्याला माहित नाही की मासवर कशा प्रकारे डिपेंड आहे. नंतर दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे की टी सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, याचं पॉवर आपण बी घेऊया. हा ए बी जे आहेत पॉवर काही असू शकतं या ठिकाणी, याच्यावरून आपण करू शकतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल काही नसली ते सध्या माहीत नाही, आपण काहीतरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेऊया ए बी. नंतर तिसरं आहे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस्ट पॉवर सी. म्हणजे या तिन्ही क्वांटिटी जे आहेत ते व्हेरिएबल आपण कन्सिडर केले की मासवर ए टाइम्स एल रेस्ट टू बी आणि जी रेस्ट टू सी, या 3 क्वांटिटीवर टाइम जे आहे ते डिपेंड आहे. या तिघांना जर आपण इक्वेट केलं म्हणजे एकत्र लिहिलं तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल की टी इक्वल टू सम आर्बिट्ररी कॉन्स्टंट इंटू एम रेस्ट पॉवर ए, एल रेस्ट पॉवर बी आणि जी रेस्ट पॉवर सी. अशा प्रकारे हे इक्वेशन भेटेल. आता यावरून आपण काय करणार, आता इथं जे कॉन्स्टंट आपण घेतलं के, ठीक आहे, हे एक डायमेन्शनल कॉन्स्टंट असायला पाहिजे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन भेटलं की टी इक्वल टू एम रेस्ट पॉवर ए, एल रेस्ट पॉवर बी आणि जी रेस्ट पॉवर सी. आता आपल्याला ए बी आणि सीच्या ज्यावेळेस व्हॅल्यू काढता येतील त्या कशा काढायच्या की त्याच्यावरून आपल्याला काय होईल, हे इक्वेशन रिलेशन आपल्याला फाइंड करता येईल. आता कसं का याच्यामध्ये डिराईव्ह कसं करणार बघा, याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन भेटलं. आता सिंपल आहे, आपल्याला हे जे टाइम आहे ह्या टाइम पिरियडचे डायमेन्शन्स माहीत आहेत. टाइम पिरियडच्या हे जे आहे एम ही फिजिकल क्वांटिटी माहिती आहे, मास एल लेंथ आहे, जी ॲक्सेलरेशन ड्यूटी आहे, ह्या ड्यू टू ग्रॅव्हिटी, या तिघांचंही काय डायमेन्शन माहिती आहेत आणि ह्या टीचे सुद्धा डायमेन्शन माहीत. तर यांचा वापर करून आपण कशा प्रकारे इक्वेशन फाइंड करतो. तर याचे डायमेन्शन आपण प्रथम लिहिणार याच्यामध्ये की डायमेन्शन ऑफ टाइम दॅट इज M0 L0 T1 इक्वल टू, आता के कॉन्स्टंट आहे, के आपण लिहिणार के. मासच्या डायमेन्शन आहेत, डायमेन्शन्स ऑफ मास इज द फंडामेंटल क्वांटिटी, सो वी कॅन राईट M1 रेस्ट पॉवर ए. नंतर लेंथ आहे, लेंथच्या डायमेन्शन काय आहेत, लेंथ इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. ओके, सो इट्स डायमेन्शन्स आर एल बी. आणि जीच्या डायमेन्शन जे आहेत, जी काय आहेत, इट इज द ॲक्सेलरेशन, सो इट्स डायमेन्शन्स आर L1 T मायनस 2 रेस्ट पॉवर सी. हे अशा प्रकारे आपल्याला एकत्र हे जे इक्वेशन भेटलं, याला जर आपण कॉमन केलं, रिअरेंज केलं तर यम इकडे आहे, इथे नाही, म्हणजे यमचं जे आहे फॅक्टर काय आहे, एम रेस्ट पॉवर. जर आपण याला सॉल्व केलं तर एम रेस्ट पॉवर ए अशा प्रकारे येईल. नंतर एल इथे पण आहे आणि इथे पण आहे. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, यांचा बेस जो आहे तो सारखा असेल. ठीक आहे, ज्यावेळेस बेस सारखा असेल त्यावेळेस त्यांचा एक्सपोनंट आपण म्हणू शकतो की एक्सपोनंटचं काय होईल, ॲडिशन होईल. ठीक आहे, आता हे जे आहे एल रेस्ट बी प्लस एल जे आहे याचं हे काय येईल एल रेस्ट टू सी, म्हणजेच काय येईल याचं बी प्लस सी.
हे असं प्रकारे येईल. आणि हे जे आहे तिसरा जो टर्म आहे टी, कुठं आहे का इकडं, टी कुठेच नाही, त्याच्यामुळे इथं टी काय येईल -2c. अशा प्रकारे आपल्याला आले की m रेस्ट पॉवर a l रेस्ट पॉवर b प्लस c, कारण यांचा बेस समान आहे, बेस सारखा आहे दोघांकडे, त्याच्यामुळे याचं आपण ॲडिशन केलं, आणि t रेस्ट पॉवर -2c. आता काय करायचं यांच्यामध्ये आपल्याला की इकडच्या साईडला आपल्याकडे टाईमचं एक डायमेन्शन आहेत m0 l0 t1. आता हे इक्वेशन आपल्याला भेटलं, यावरून आपण काय करू शकतो, हे टाइम पिरियडचं फॉर्म्युला काढू शकतो. आता कशामुळे की आपल्याकडे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आहे. काय सांगतो तो की लेफ्ट हँड साईडचे जे डायमेन्शन आहेत, आपण ॲप्लिकेशन 1 बघितलं की लेफ्ट हँड साईडचे जे डायमेन्शन आहेत फिजिकल क्वांटिटीच्या, त्याच इकडच्या राईट साईडला सुद्धा पाहिजेत. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता तो केव्हा होईल, ज्यावेळेस हा के जो आहे तो के आपल्याला माहीत नाही की हा जर केला आपण कन्सिडर केलं की डायमेन्शन लेस, याला जर आपण डायमेन्शन लेस कॉन्स्टंट कन्सिडर केलं, कारण याचे डायमेन्शन्स काहीच नसतील, तर आपण यांना कम्पेअर करू शकतो. आता हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सॅटिस्फाय करण्यासाठी यांना आपण काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअर द डायमेन्शन ऑफ m l अँड t हिअर. ओके, जर आपण कम्पेअर केलं तर m रेस्ट पॉवर a इकडे काय m रेस्ट पॉवर 0, म्हणजे a इक्वल टू 0. ऑन कम्पेअरिंग a इक्वल टू 0, l इक्वल्स टू 0, इकडे काय l इक्वल्स टू b प्लस c, म्हणजेच b प्लस c इक्वल टू 0, आणि t इक्वल टू 1, इकडे काय t इक्वल टू -2c. ठीक आहे, म्हणजे इकडचं काय 1 इक्वल टू, किंवा आपण याला असं लिहू शकतो -2c इक्वल टू 1. यावरून आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू काढता येतात. काय भेटतील आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू, a 0 आहे नो डाऊट, b प्लस c इक्वल टू 0, म्हणजेच आपण याला शकतो b इक्वल टू -c, b इक्वल टू -c, आणि c ची काय किंमत येईल, c इक्वल्स टू 1/2 मायनस ऑफ 1/2. या ठिकाणी तिन्ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. आता ह्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण ह्या फॉर्ममध्ये ठेवूया त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, याचा फॉर्म्युला इक्वेशन भेटेल. अशा प्रकारे पहिली स्टेप आपण काय करणार की ज्या क्वांटिटीज आहेत त्यांच्या डायमेन्शन्स लिहिणार, त्यांचे पॉवर ए बी सी कन्सिडर करणार, आणि त्याच्या प्रकारे आपण काय करणार ना, डेरिव्हेशन करून शेवटी कम्पेअर करणार की एक क्वांटिटी. म्हणजे यासाठी आपल्याला जे फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे त्याचे डायमेन्शन माहीत पाहिजे. म्हणजे टाईमचा असलं तर टाईमचं डायमेन्शन माहीत पाहिजे, एनर्जी असेल तर एनर्जीचे डायमेन्शन्स माहीत पाहिजे. तर अशा प्रकारे कम्पेअर करणार. आता ए बी सीच्या ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू भेटतील त्यावेळेस आपण जर ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं व्हॅल्यू तर भेटतील की टी इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, टी इक्वल टू के एम रेस्ट पॉवर ए, म्हणजेच काय 0, m0, दिस इज m0 l रेस्ट पॉवर. आता b आहे, bचा अर्थ काय, c ची किंमत आपल्याला आहे -1/2. आता c म्हणल्यावर काय येईल, मायनस ऑफ -1/2 म्हणजे 1/2, आणि g जे आहे ते काय येईल -1/2. आता याला जर आपण सिंपल लिहिलं तर m रेस्ट पॉवर 0, एनिथिंग रेस्ट पॉवर 0, म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर त्याला आपण 1 लिहितो. ठीक आहे, तर t इक्वल टू काय येईल k. आता l रेस्ट पॉवर 1/2 ज्यावेळेस आपण लिहितो याचा अर्थ काय, याला आपण अंडर रूटमध्ये लिहितो, अंडर रूटमध्ये l प्लस 1/2 असल्यामुळे, आणि याचा रेसिप्रोकल -1/2 असल्यामुळे अशा प्रकारे लिहितो. तर हे आपलं इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे की t इक्वल टू k इंटू अंडर रूट l/g, k इंटू अंडर रूट l/g. हा जे एक्सप्रेशन आहे, दिस इज एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम वेअर k इज द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. नंतर याची एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू ज्यावेळेस कॅल्क्युलेट करण्यात आली दॅट k इक्वल टू 2π हे जे आलं. त्याच्यामुळे आपण जर जनरली बघायला गेलो तर ह्या जो टाइम पिरियड आहे इक्वल टू 2π अंडर रूट l/g अशा प्रकारे येतो. म्हणजे आपण हे जे एक्सप्रेशन आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून आपण हे टाइम पिरियडचं एक्सप्रेशन काढलेलं आहे, ज्याचं काय हा जो कॉन्स्टंट आहे ते डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे काढता येईल. अशा प्रकारे आपण वेगवेगळे काढू शकतो आणि याचे ॲप्लिकेशनसुद्धा यूज करू शकतो. नेक्स्ट आपल्याकडे तिसरा जो आहे ॲप्लिकेशन हे आहे की कन्व्हर्जन फॅक्टर. की एका फॉर्ममधून, म्हणजे आपण म्हणू शकतो की जर दोन वेगवेगळ्या सिस्टीममध्ये असतील एकाच क्वांटिटीचे युनिट्स तर त्याला आपण काय करू शकतो,
कन्वर्ट करू शकतो, म्हणजे SI युनिटमधून आपण CGS मध्ये कन्वर्ट करू शकतो. जनरली आपल्याला ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल वगैरे करत असतो त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होतो, किंवा मग आपण ज्यावेळेस डेरिव्हेशन वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होतो. ठीक आहे. तर कन्वर्जन ऑफ फॅक्टर, कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम. दोन वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जर एकाच फिजिकल क्वांटिटीचे युनिट असतील तर त्याला आपल्याला कन्वर्जन करता येतं. तर कन्वर्जन फॅक्टर कसा काढायचा? आता आपण कोणती फिजिकल क्वांटिटी लिहिताना जनरली काय लिहितो की क्वांटिटी इक्वल्स टू n इंटू यू. ठीक आहे. म्हणजे n म्हणजे काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू, यू म्हणजे युनिट. ठीक आहे. आता समजा हे एका युनिटचं आहे की N1 U1, हे जर आपण कन्सिडर केलं की SI सिस्टीममध्ये आहे की N1 जे आहे व्हॅल्यू आणि U1. अनदर सिस्टीममध्ये जर आपण कन्सिडर केलं की N2 U2, हे जे आहे आपण समजा CGS सिस्टीममध्ये घेतलं, CGS. ठीक आहे. आता N1चा अर्थ काय की न्यूमेरिकल व्हॅल्यू इन SI सिस्टीम. N2चा व्हॅल्यू, N2चे काय किंमत त्याच्यामध्ये की न्यूमेरिकल व्हॅल्यू इन CGS सिस्टीम. आता एक्झाम्पल आपण जर घेतलं तर 100 ग्राम सपोज इक्वल्स टू 1 किलोग्राम. आता या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो N1 U1 काय SI युनिटमधले आहेत, म्हणजे N1 ची व्हॅल्यू काय 1, U1 ची व्हॅल्यू काय किलोग्राम. नंतर N2 U2 याचा अर्थ काय न्यूमेरिकल व्हॅल्यू इन अनदर सिस्टीम ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी अँड दिस इज U2 युनिट ऑफ सेम क्वांटिटी इन द अनदर सिस्टीम. मीन्स 1 किलोग्राम 1000 ग्राम. हे अशा प्रकारे आपण करू शकतो. जर आपण कम्पेअर केलं तर या दोघांचं जे व्हॅल्यू येते काय कॉन्स्टंट येते. हे दोघांची व्हॅल्यू काय सारखीच आहे, कॉन्स्टंट आहे, फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. याचा वापर आपण डायमेन्शनचा वापर करून आपण काय करू शकतो, यांना एक जे आहे कन्वर्जन फॅक्टर आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं आपल्याकडे एनर्जीचं इक्वेशन आहे. फॉर एक्झाम्पल फाइंड कन्वर्जन फॅक्टर टू कन्वर्ट, किंवा मग जूल जे आहे एनर्जीचा टू कन्वर्ट जूल इंटू CGS सिस्टीम. CGS सिस्टीम म्हणजे CGS मध्ये कन्वर्ट करताना जूल. ठीक आहे. जर आपण SI सिस्टीम मध्ये बघितलं तर एनर्जीचं जे SI युनिट आहे एनर्जी जूल आहे. एनर्जीचं जे युनिट आहे ते काय जूल आहे. आणि CGS मध्ये जर आपण कन्सिडर केलं CGS युनिट तर याची जी व्हॅल्यू आहे समजा 1 जूल इक्वल्स टू, आपल्याला कन्वर्जन फॅक्टर माहीत नाही, आपण जर कन्सिडर केलं की x कन्सिडर केला तर त्यावेळेस आपण CGS युनिट आपण काय काय येणार याच्यामध्ये की याचं जे युनिट आहे CGS ते आहे अर्ग. म्हणजे जूल आणि अर्ग मध्ये काय रिलेशन आहे हे आपण ह्या x ने सांगू शकतो की किती फॅक्टर नाही. तर या ठिकाणी आपण x काढू शकतो. याचा आपण परत इथंच यूज करू शकतो. हा जो आपण बघितला हा जे एक्सप्रेशन आहे N1 U1 इक्वल टू N2 U2 इक्वल टू कॉन्स्टंट, हा जो फॉर्म्युला आहे हे एक्सप्रेशन आपण म्हणू शकतो की हे आपण या ठिकाणी यूज करू शकतो. कोणतंही फिजिकल जे आहे कन्वर्जन फॅक्टर काढताना नेहमी लक्षात ठेवायचं N1 U1 इक्वल टू N2 U2 इक्वल टू कॉन्स्टंट. हेअर N1 काय आहे एका सिस्टीममध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि त्या सिस्टीममधलं युनिट, नंतर दुसऱ्या सिस्टीममधले न्यूमेरिकल व्हॅल्यू दुसऱ्या सिस्टीममधलं युनिट, हे दोन्ही काय असणार आहेत कॉन्स्टंट असतील, फक्त त्यांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यू चेंज असतील. तर या ठिकाणी आपण यूज करू शकतो. या ठिकाणी एनर्जीचं ज्यावेळेस जूलचं आपल्याला अर्गमध्ये कन्वर्ट करावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल आपल्याकडे, आपण हे करूया. आता समजा जूल आहे, या ठिकाणी एक सिस्टीम आहे, या ठिकाणी आपण डायमेन्शन घेऊ शकतो. डायमेन्शन काय घेणार, आता ही एक सिस्टीम या ठिकाणी आपण घेऊया M1 L1 आणि T1 डायमेन्शन ऑफ एनर्जी. आता एनर्जीचे डायमेन्शन्स काय आहेत आपण बघू शकतो. एनर्जीचे डायमेन्शन आहेत M1 L2 T-2 अशा प्रकारे आहेत. M1 L2 T-2. आता हे जे घेतलं मी M1 L1 T1 हे काय आपण म्हणू शकतो या ठिकाणी एका सिस्टीममध्ये. ठीक आहे. नंतर इकडची व्हॅल्यू जी आहे ती 1
आता इकडच्या सिस्टीममध्ये आपण घेणार की x आहे इंटू, आता x आपल्याला फाईंड करायचं आहे, माहीत नाही, अर्ग. आता हे जे आहे अर्ग हे कोणत्या सिस्टीममध्ये, CGS सिस्टीममध्ये, त्यामुळे आपण काय करणार इथं, हे जे डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन तर चेंज होणार नाहीत, डायमेन्शन सारखेच राहतील, फक्त आपण ह्याची जी चेंज आहे किंवा जे न्यूमरिकल आपण म्हणू शकतो याला व्हॅल्यू चेंज होईल, की आपण कन्सिडर करूया M2 L2 आणि T2 डायमेन्शन्स सेम राहतील 1 2, ठीक आहे. अशा प्रकारे M1 L2 T-2 M21 L2 आणि T-2 अशा प्रकारे जे आहेत हे आपण करू शकतो. आता आपल्याला काय डिराईव्ह करायचं आहे, हा एक्स फॅक्टर डिराईव्ह करायचा आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी एक्स काढण्यासाठी आपण जनरली काय करू शकतो, याला जर रिअरेंज केला आपण तर M1 याला अशा प्रकारे लिहू शकतो आपण M1 1 L1 2 T1 -2 आणि याचा जो फॅक्टर आहे तो काय M2 1 L2 2 आणि T2 -2, दोघांचे डायमेन्शन्स सारखे आहेत, ठीक आहे. M⁻1 M⁻L2 L2 T-2 T-2, त्यामुळे आपण याला असं लिहू शकतो x, हे जे आहे M1 ते SI सिस्टीममध्ये किंवा आपण म्हणू शकतो जे आपल्याला एक सिस्टीम दिलेली त्यामध्ये, आणि हे M2 आहे तो नेक्स्ट सिस्टीममध्ये. याला आपण असं पण लिहू शकतो की M1/M2 1, दोघांना पॉवर सारखा आहे. नंतर याला L1/L2 2, T1/T2 -2, म्हणजे हे एक्सप्रेशन ज्यावेळेस आपल्याकडे येतं, हे एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे की कोणतेही कन्वर्जन फॅक्टर काढताना आपल्याला काय करावं लागेल, ह्या फॉर्ममध्ये आणावं लागेल की ह्याचे कन्वर्जन फॅक्टर x = M1 M2 L1/L2 T1/T2. या ठिकाणी आपण हे एक्सप्रेशन यूज करतो. कोणत्याही फॉर्म्युला जर कन्वर्जन फॅक्टर डिराईव्ह करत असेल तर हे महत्त्वाचं एक्सप्रेशन या ठिकाणी आहे. आता याच्यात फक्त किंमत ठेवायची आपल्याला. हे जे M1 आहे, M1 L1 T1 हे जे आहेत एका सिस्टीममधले आहेत, ठीक आहे. यामुळे आपण याचे जे व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ठेवू शकतो त्यामध्ये, हे एक्सप्रेशनमध्ये. जर आपण SI युनिटमध्ये मास घेतलं तर मास किलोग्राममध्ये मोजलं जातं, ठीक आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की 1 किलोग्राम आणि हे जे आहे ते 1 ग्राम, याचा पॉवर 1. नंतर लेंथ जी आहे ती SI युनिटमध्ये मीटरमध्ये मोजल्या जाते 1 मीटर, आणि जे CGS मध्ये 1 सेंटीमीटर, आणि याचं पॉवर काय 2. नेक्स्ट T1 जे आहे ते सेकंडमध्ये मोजलं जातं, आणि हे CGS मध्ये सुद्धा सेकंड, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल टर्म, ठीक आहे. आता x जे आहे x = आता यांना काय करायचं, एका सिस्टीममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, CGS मध्ये. मग आपण हा जो वरचा किलोग्राम आहे, मीटर आहे, यांना आपण कशामध्ये कन्वर्ट करणार, ग्राममध्ये. किलोग्रामला ग्राममध्ये, मीटरला सेंटीमीटरमध्ये. कसं करणार की 1 किलोग्राम = 1000 ग्राम डिवाइड बाय 1 ग्राम (1). 1 मीटर = 100 सेंटीमीटर डिवाइड बाय 1 सेंटीमीटर (2), आणि हे काय होईल 1 येईल याची किंमत, ठीक आहे. तर या ठिकाणी परत ज्यावेळेस आपल्याला याला ज्यावेळेस आपण कन्वर्ट करू त्यावेळेस हा 1000 मल्टिप्लाइड बाय, आता हा 100 आहे, CM कॅन्सल होऊन जाईल, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, 100चं स्क्वेअर हा परत अशा प्रकारे येईल, ठीक आहे. मग यावरून आपण काय करू शकतो, हे जे x फॅक्टर आहे हा कशामध्ये आला, अर्गमध्ये आपण म्हणू शकतो याला. हे झालं इकडचं, ठीक आहे. तर या ठिकाणी जे फॅक्टर आहे x, जो फॅक्टर आहे सिंपल, याचं युनिट नसणार आहे कारण हा फॅक्टर आहे. x ची किंमत आहे की हा जो 10च्या पॉवरमध्ये आपण लिहू शकतो 1 2 3 4 5 6 7, हा जो आहे x ची किंमत किती आली 10⁻⁷. म्हणजे कन्वर्जन फॅक्टर काय आला की 1 जूल = 10⁻⁷ अर्ग. हे अशा प्रकारे आपण याचा कन्वर्जन फॅक्टर काढू शकतो. याचा आपण वेगळ्या मेथडने सुद्धा काढू शकतो, किलोग्रामला ग्राममध्ये वगैरे कन्वर्ट करण्यासाठी. पण जर डायमेन्शनली जर तुम्हाला सांगितलं की डायमेन्शन फॉर्म्युला यूज करून जर तुम्ही हे कन्वर्जन फॅक्टर काढला तर तुम्हाला ह्या बाकीच्या स्टेप्स तुम्हाला यूज कराव्या लागतील. तर या अशा प्रकारे याचे ॲप्लिकेशन आपण बघितले. तर अशा प्रकारे हे जे आहेत डायमेन्शन ॲनालिसिस करणं किंवा याचं जे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन आपल्याला
पुढं पण जे आहेत वापरात येतात. तर हे सर्व झाल्यानंतर ह्या सिस्टीमचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत. तर याचे आपण ड्रॉबॅक्स बघूया, की पहिला ड्रॉबॅक जो आहे आपण याचा ड्रॉबॅक्स बघूया याचे काही ह्या सिस्टीमचे ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक आहे की आपण ज्यावेळेस हे जे रिलेशन डेव्हलप करतो किंवा फॉर्म्युला डेव्हलप करतो त्यावेळेस जे फिजिकल ज्या प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, ते काय असलं पाहिजे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जर असेल तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, अदरवाईज आपण करू शकत नाही. कारण जर आपल्याला ते डायमेन्शन्स माहीत नसतील त्या कॉन्स्टंटचे तर आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जो फॉर्म्युला भेटेल तो करेक्ट भेटेल की नाही याची आपल्याला म्हणजे आपला तो चुकेल. ठीक आहे. तर डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असायला पाहिजे, हा पहिला ड्रॉबॅक आहे. जर डायमेन्शनल व्हेरिएबल असेल तो कॉन्स्टंट किंवा मग डायमेन्शनल कॉन्स्टंट असेल तर आपण हे रिलेशन फाइंड करू शकत नाहीत युजिंग डायमेन्शन्स. दुसरी गोष्ट, दुसऱ्या जे ड्रॉबॅक आहे की हे जे आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी की टी इक्वल टू 2π√L/g हा जो कॉन्स्टंट आहे डायमेन्शनलेस, हा कॉन्स्टंट आपण युजिंग डायमेन्शन किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूने आपण काढू शकत नाहीत. यासाठी आपण ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त एक्सपेरिमेंटलीच आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हा त्याचा दुसरा ड्रॉबॅक आहे की हे जे कॉन्स्टंट आहेत डायमेन्शनलेस कॉन्स्टंट यांची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटली काढू शकतो फक्त, आणि हे जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असला पाहिजे. तिसरा ड्रॉबॅक याचा असा आहे की जर आपल्याकडे एखादं इक्वेशन आहे, फॉर एक्झाम्पल आपण करेक्टनेस आपण बघितलं की v इक्वल टू u प्लस at असं इक्वेशन आहे, तर या ठिकाणी व्हेलॉसिटीचे इक्वेशन v u आणि at आहे. तर हे एक्सप्रेशन पूर्ण आहे का? ठीक आहे. आता हे एक्सप्रेशन आपण व्हॅलिड चेक करू शकतो, पण याच ठिकाणी जर असं लिहिलं v इक्वल्स टू at तर काय होईल की व्हेलॉसिटीच्या ह्याचे डायमेन्शन आहेत इकडचं पण आणि इकडचं पण, दोन्ही पण होमोजिनिटी रूल म्हणजे आपण म्हणू शकतो इथं अप्लाय करतात, फॉलो करतात आणि दोघांचे डायमेन्शन सारखे आहेत. म्हणजे डायमेन्शनली हे इक्वेशन करेक्ट आहे, डायमेन्शनली वरचं पण इक्वेशन करेक्ट आहे. ठीक आहे. मग डायमेन्शनलचा यूज करून आपण एखाद्या इक्वेशनमध्ये एक्झॅक्ट किती टर्म्स आहेत किंवा त्या टर्ममध्ये एखादे जर मिसिंग टर्म असेल, ठीक आहे, की एक्झॅक्ट इथं दोनच आहेत का आणखीन एखादा आयटम, हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाहीत युजिंग डायमेन्शनल. अशा प्रकारे याचे तीन जे आहेत आपण 3-4 याचे काय ड्रॉबॅक्स आहेत जे आपण बघितले. तर या ठिकाणी आपण ओव्हरऑल जो डायमेन्शनल ॲनालिसिस हा चॅप्टर बघितलेला आहे, याचे ॲप्लिकेशन आपल्याला जे डेरिव्हेशन वगैरे करण्यासाठी लागतात. तर या ठिकाणी आपण जे आहे याचे ॲप्लिकेशन वगैरे बघितले आणि याचे ड्रॉबॅकसुद्धा बघितले. जे नेक्स्ट आपला आर्टिकल आहे एरर ॲनालिसिस वगैरे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.